नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं AI खरंच नोकऱ्या घेणार का. जर तुम्ही अजून पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आज आपण पाहणार आहोत AI खरंच कसं काम करतं, कसा विचार करतो, कसा निर्णय घेतो आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये आपण कसा वापर करू शकतो, ते अगदी सोप्या भाषेमध्ये. मित्रांनो, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे एक असा कम्प्युटर, एक असा सॉफ्टवेअर जो विचार करतो, शिकतो, निर्णय घेऊ शकतो, पण तो माणसाचं मन नाही. AI ला भावना, एक्सपिरियन्स, इमॅजिनेशन करता येत नाही. फोटो ओळखायला सांगितलं तर तो लाखो फोटो पाहतो, नवीन फोटो अचूक ओळखतो. AI मध्ये भावना नाही, तो शिकलेलं नॉलेज, ज्ञान, गणित आणि तुलना वापरतो. म्हणजे AI विचार करतो आहे असं आपण म्हणू शकतो, पण त्याचा विचार करणं म्हणजे गणित, लॉजिक आणि डेटा प्रोसेसिंग. तर AI कसं शिकतं? AI शिकतं मशीन लर्निंगद्वारे. AI ला मोठ्या प्रमाणामध्ये डेटा दिला जातो, माहिती दिली जाते, माहिती पुरवली जाते. मग तो हळूहळू चुका करत करत शिकत जातो. बघा, एखादं शाळेतलं लहान मुलगा असेल, लहान बाळ असेल, ज्याला आपण गणित शिकवतो, तर सुरुवातीला ते चुका करतं. अगदी तसंच AI चुका करत करत अचूक उत्तरं देतो, अचूक आन्सर्स देतो. AI ला जर हत्ती आणि सिंह ओळखायला शिकवलं तर सुरुवातीला तो चुकतो, पण जसा जसा आपण डेटा वाढवू तसा तो अचूक ओळखतो. AI ला जर भाषांतर करायला सांगितलं, ट्रान्सलेशन करायला सांगितलं, तर लाखो करोडो वाक्य पाहिल्यानंतरच तो भाषांतर किंवा ट्रान्सलेट करतो. म्हणजे AI शिकतो, तुलना करतो, पॅटर्न शोधतो, पण त्याला भावना नाही. तो फक्त लॉजिकचा वापर करतो. डीप लर्निंग किंवा न्यूरॉन नेटवर्क्स म्हणजे AI चा मेंदूसारखा भाग. जसं आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स कनेक्ट होऊन विचार करतात, निर्णय देतात, अगदी तसंच AI मध्ये नोड्स आणि लेयर्स डेटा प्रोसेस करतात. इनपुट लेयर, हिडन लेयर आणि आउटपुट लेयर असे 3 प्रकारचे लेयर्स AI मध्ये असतात. इनपुट लेयर म्हणजे डेटा येतो, हिडन लेयर म्हणजे पॅटर्न शोधतो आणि आउटपुट लेयर म्हणजे अचूक उत्तर देतो किंवा निर्णय देतो. बघा, AI ला जर हत्ती ओळखायचा आहे तर इनपुट लेयर म्हणजे फोटो, हिडन लेयर म्हणजे त्याचा रंग, आकार, कानाची रचना आणि आउटपुट लेयर मध्ये हत्ती किंवा सिंह. मानवी मेंदू विचार करतो, अनुभव घेतो, संदर्भ वापरतो, सोर्सेस वापरतो, पण AI फक्त गणितीय लॉजिक आणि शिकलेले पॅटर्न, शिकलेला डेटा वापरतो आणि निर्णय घेतो. तुम्ही विचाराल, सिंह जास्त शक्तिशाली आहे की हत्ती? AI फक्त डेटा पाहूनच उत्तर देईल. तुम्ही विचारलं, माझ्या मित्राला मदत कशी करावी? AI सल्ला देईल, पण तो इमोशन्स किंवा एक्सपिरियन्स त्याच्यावरती आधारित नसेल. म्हणजे AI तुमचा प्रतिस्पर्धी नाही, कॉम्पिटिटर नाही. तो तुमचा एक बुद्धिमान सहाय्यक आहे, जो तुम्हाला स्पीड देतो, प्रिसिजन आणि अचूकता देतो. AI आपल्याला आयुष्यामध्ये कसा मदत करतो? बघा, गुगल मॅप्स आहेत, रस्ता दाखवणे, लोकेशन्स दाखवणे, तसेच आता मल्टिपल चॅटबॉट्स आहेत. ChatGPT, जेमिनी, DeepSeek, ज्याच्यामध्ये प्रॉम्प्टिंग करून आपण मल्टिपल नॉलेज घेऊ शकतो, ज्ञान घेऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये व्हॉइस असिस्टंट्स आहेत. AI हा तुमचा बुद्धिमान सहाय्यक आहे. तो मनाने विचार करत नाही, पण तो ज्ञानाने तुमच्या सोबत असतो. मित्रांनो, AI हा एक टूल आहे, साधन आहे, ज्याचा वापर आपण आपल्या भविष्य निर्माण करण्यासाठी, भविष्य सुधारण्यासाठी, ग्रोथ करण्यासाठी करू शकतो. तर मनामध्ये भीती बाळगू नका, शिका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.